टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बजरंग कांस्य पदकासाठी आता मैदानात उतरलेला आहे। कझाकस्तानच्या पैलवानावर त्याने 2 गुणांनी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एका पदकाची आस लागलेली आहे। टोक्योमध्ये भारत आणखी एका पदकाकडे जाताना दिसतोय। बजरंग पुनिया ने आता एकूण 4 गुणांची आघाडी घेतलेली आहे। अवघ्या काही मिनिटं बाकी आहेत या सामन्याची आणि त्या 4 गुणांनी आता आघाडीवर आहे बजरंग पुनिया। टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बजरंग आता कांस्य पदकासाठी मैदानात उतरलाय। हा सामना आता सुरू आहे। काही मिनिटं अवघी बाकी आहेत सामन्याची आणि या 4 गुणांनी आघाडीवर आहे। आणि याबद्दल बोलण्यासाठी आपण जाऊयात आपले प्रतिनिधी विजय साळवींकडे। विजय, 4 गुणांनी आघाडीवर आहे, एकूण 6 गुणांनी आघाडीवर गेलेला आहे बजरंग पुनिया। आता काय सांगाल त्याच्या खेळाबद्दल? सौरभ, मला वाटतं भारताला आता कांस्य पदकाची जी प्रतीक्षा होती ती संपली, कारण आता काही सेकंद बाकी आहेत आणि एवढ्या सेकंदामध्ये 6 गुणाची पिछाडी भरून आणखी बजरंगवर आघाडी घेणं नियाज बेकोवला शक्य होणार नाही। त्यामुळे भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक आता जमा होणार, ही काळ्या दगडावरची रेख आहे। हे स्पष्ट दिसतंय। पहिल्या फेरीमध्ये अतिशय पॅसिव्ह म्हणजे बचावात्मक खेळ करत होता नियाज बेकोव, त्याच्यामुळे पंचांनी त्याला वॉर्निंग दिली, कॉशन दिली आणि त्यामुळे त्याच्या खात्यात बजरंगच्या खात्यात 1 गुणाची भर पडली। त्यानंतर आणखी 1 गुण मिळाला। बजरंगनं त्याला जो क्षेत्र आहे कुस्तीचं त्या क्षेत्राच्या बाहेरपर्यंत बजरंग त्याला घेऊन गेला, त्यामुळे तिथं 2 गुण झाले आणि मग दुसऱ्या फेरीमध्ये बजरंगनं डाव टाकून 2 गुणांची वसुली केली, आणखी 2 गुणांची वसुली केली, त्यामुळे ती आघाडी 6-0 अशी झाली होती। त्यामुळे ही कुस्ती आता बजरंग जिंकणार आणि भारताच्या खजिन्यात ऑलिम्पिकचं आणखी एक कांस्य पदक जमा होणार। सौरभ, बरोबर। विजय, हा सामना अजून किती वेळ बाकी आणि कांस्य पदक निश्चित झालं असं म्हणायला तर हरकत नाही का? नक्कीच भारताचं कांस्य पदक हमखास झालेलं आहे। अगदी काही सेकंद बाकी आहेत आणि ही कुस्ती बजरंग पुनिया जिंकणार। यात अगदी काही क्षणांचा, काही सेकंदांचा, काही 6 सेकंदांचा अवधी आता शिल्लक राहिलेला आहे। ही कुस्ती लवकरात शेवटची 5 सेकंद बाकी आहेत सामन्याची आणि 8 गुणांनी आघाडीवर आहे बजरंग पुनिया या सामन्यात। आणि बजरंग पुनिया हा कांस्य पदक जिंकलेला आहे। भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय बजरंग पुनियाच्या घरची ही दृश्य आहेत, त्याचे कुटुंबीय बघतोय, कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद आता बघतोय। कांस्य पदकाची कमाई आता बजरंग पुनियाने केलेली आहे, त्यामुळे भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे। कांस्य पदक जिंकलेला आहे बजरंग पुनियाने। विजय, कांस्य पदक बजरंग पुनियाने जिंकलंय, कांस्य पदक भारतानं जिंकलंय। त्यामुळे भारताच्या खात्यात आता या टोकियो ऑलिम्पिक मधलं 4थं कांस्य पदक जमा झालंय। 2 रौप्य पदकं आहेत, त्यामुळे 6 पदकं झाली आणि 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिक मध्ये भारतानं 6 पदकांची कमाई केली होती। त्या सर्वोत्तम कामगिरीची आज भारतानं बरोबरी केली आहे। ती बरोबरी, तो विक्रम आता तोडायची जबाबदारी ही आपला भालाफेकपटू नीरज चोप्रावर आहे, कारण नीरज चोप्रा देखील अंतिम फेरीत दाखल झालाय। हरियाणाचं आपल्याला खरोखरच कौतुक करायला पाहिजे। हरियाणाचे पैलवान असतील किंवा त्यानंतर येणारा हा भालाफेकपटू नीरज चोप्रा असेल, ही मंडळी भारताच्या खजिन्यात 1-1 पदक जमा करतायत आणि ते 1-1 पदक भारतासाठी उद्या येणाऱ्या पिढीसाठी निश्चितच मोठी प्रेरणा देणार आहे। सौरभ, कैमरामैन है ही नहीं इसका। क्या सरकार किस तरीके से हम अपने बेटे का स्वागत अरे भाई थोड़ी पड़ोगे, 2 मिनट में ले लियो। इधर खुशी का माहौल है, आड़े रही हो सांझते ही सब किया है गवाही में, खूब बढ़िया हो गया। ठीक है गवाह भैया कि सब देश की गवाह किया, सब किया है इसकी, सबकी गवाह, सब भैया ही गवाह थी, सब भैया ही गवाह थी। आ गया, खूब खुश था भैया, खूब खुश। खुशी बयान नहीं कर सकता मैं। बयान नहीं कर सकते। एक दिन पहले थोड़ी सी मायूसी लगी थी। सुबह यहाँ कोई नहीं, लेकिन मैं तो कल भी जीता मान रहा हूँ, आज तो आए। सुबह मैंने बोला था खाली नहीं आओगा मेरे बेटा, खाली नहीं आएंगे। वो मेरी मेडल देख के मेडल नहीं कहा, 0 ही करा है। देख लो, ये पिताजी है बजरंग पुनिया। मेरा सपना पूरा कर दिया मेरे बेटे ने मेडल लेके। मेरे बेटा भाई, मैं मेरा सपना पूरा। आंखों में आंसू आ गए थे खुशी की वजह से, क्या कहेंगे? ये खुशी के आंसू हैं, दुख के आंसू नहीं है। हम तो बहुत खुश हैं। बजरंग का ब्रॉन्ज मेडल भी हमारे लिए गोल्ड मेडल है। यहाँ बजरंग की माता जी भी है। माता जी क्या कहेंगे, कितनी खुशी आ जाए?
बहुत खुश है भैया, बहुत खुश है। आदमी खेलता रहेगा, नहीं मेडल ले आता रहेगा। ठीक है भैया, मुझे सारे बात ही बंद कर। बेटे का स्वागत कैसे करने वाली हैं अब आप? बढ़िया करा भाई, बढ़िया करा। बेटे का स्वागत बढ़िया तरीके से करने वाली है भाभी, बेहद खुशी। और जैसे ही मैच जीते हैं बजरंग पुनिया तो उनके भाई की आंखों में खुशी के आंसू थे, ये देखा गया साफ तौर से। और इस वक्त जाहिर सी बात है घर में खुशी का माहौल है, काफी ज्यादा लोग यहाँ पर मौजूद है, काफी ज्यादा झूम रहे हैं लोग खुशी की वजह से। और अब हम कोशिश करेंगे कि उनकी भाई से और उनके पिताजी से भी हम बात करें। कैमरा पर्सन रविश पांडे के साथ। लेकिन देश को ब्रॉन्ज दे दिया, ब्रॉन्ज दे दिया। देखिए बहुत खुशी की बात है। आगे अब तो जश्न की भी तैयारियां, जश्न पूरा जश्न होगा, डीजे होंगे, सब कुछ होगा। अब हाँ, जश्न की पूरी तैयारियां। एक बार यहाँ पर दिखाना चाहेंगे कि भैया कैसा लगा टेक्निकली, कैसा बजरंग भाई, बजरंग सबसे बेस्ट था इसमें, लेकिन चोट के कारण कल की बाउट हार गया और आज सबको दिखा दिया। नहीं पहना था उन्होंने, कुछ भी नहीं, उसने खुल के खेलना था आज, क्योंकि सभी पहलवानों को पता लग जाता है कि इसके पैर में चोट है। आज उसको दिखा दिया कि मेरे कोई चोट नहीं है, आज मैं मेडल के लिए आया हूँ मैट पे। और बहुत खुशी, पूरा जश्न होगा। अरे भाई मम्मी है, माइक लगा के रखो, रिपोर्ट कर लो। आणि याबद्दल बोलण्यासाठी आता माजी महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे फोनवरून आपल्या सोबत आहेत। अमोल बुचडेजी, 8-0च्या फरकाने बजरंग पुनियानी हा सामना जिंकलेला आहे, कांस्य पदक भारताला मिळालेला आहे। किती मोठा आहे हा विजय? देश का नाम रोशन कर दिया है, देश का नाम रोशन कर दिया, वर्ल्ड में नाम रोशन कर दिया। क्या कहेंगे, कितना खुश है आज आप लोग? हमारे दिल की सबदे नहीं है और मेरा सपना पूरा हो गया। हम ओलंपियन बन गए हैं, आगे भी हम मेहनत करेंगे और अगली बार हम गोल्ड लेके आएंगे। बहुत खुशी है और देश की आस में बजरंग पहलवान उतरे और मेडल लेके आए। अगली बार गोल्ड है, पक्का अगली बार गोल्ड है, पक्का गोल्ड है। हमने पहले ही बता दिया था, हम एक तरफ की 2 मैच को फिनिश करेंगे, हमने पहले बता दिया। बजरंग के घर के बाहर जो खुशी का माहौल है, जो आतिशबाजी है, उसकी तस्वीरें आपको दिखा देते हैं। खुशी की तस्वीरें झूम उठे हैं बजरंग के घर के बाहर लोग। जरा आतिशबाजी देखिए, जरा तस्वीरें देखिए, बजरंग के घर के बाहर की तस्वीरें हैं जहाँ पर खुशी में झूम उठे पिताजी और बाकी सारे लोग, चाहे पड़ोसी हो, घर वाले हो, सभी झूम उठे। और यहाँ पर आतिशबाजी हो रही है, नाच रहे हैं, झूम रहे हैं बजरंग के। और यहाँ पर बजरंग के भाई को गोद में उठा रही। आपले प्रतिनिधी विजय साळवी आता आपल्या सोबत आहेत। विजय, 8-0ने त्याने विजय मिळवलेला आहे आणि त्याच्या खेळाबद्दल काय वाटतं? कारण यापूर्वी असं बोललं जात होतं की त्याच्या पायाला काहीशी दुखापत आहे, त्यामुळे अटॅकिंग त्याचा खेळ बघायला मिळत नव्हता, तो डिफेन्सिव्ह खेळत होता। तर हा विजय किती मोठा आहे आणि त्याच्या खेळाबद्दल काय सांगाल आजच्या? बजरंग पुनियानं खरोखरच कमाल केली खरं, कारण जर दुखापत होती ती दुखापत घेऊन सातत्यानं आपण आक्रमक शैलीनं, आक्रमक पद्धतीनं खेळ करून गुण कसे कमावता येतील हे त्यानं या सामन्यामध्ये पाहिलं। कझाकस्तानचा नियाज बेकोव त्याच वेळेला अतिशय बचावात्मक खेळ करत होता। कुस्तीच्या भाषेत सांगायचं तर तो सातत्यानं पॅसिव्ह होता, त्यामुळे पहिल्यांदा त्याला 20 सेकंदात ॲक्शन घेण्याची ताकीद देखील मिळाली होती, ती त्याला करता आली नाही। त्यामुळे बजरंगला पहिली गुणाची बोनी जी बजरंगने केली आहे ती तिथूनच झाली। त्याच्यानंतर आणखी एक त्याने कुस्ती क्षेत्र जे आहे त्याच्या बाहेर नेलं त्याला ताकद लावून, त्यामुळे तिथं एक गुण मिळाला आणि मग त्याने पुढच्या दुसऱ्या फेरीमध्ये मला वाटतं आपल्या समवेत माजी महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे स्वतः आहेत, त्यांना कुस्तीचा मोठा अनुभव आहे। त्या अमोल बुचडेंची आपण बातचीत करूया। अमोलजी, तुम्ही स्वतः ही कुस्ती पाहिलीत, आता काय वाटतं बजरंग पुनियाच्या या खेळाबद्दल आणि कांस्य पदकाच्या कमाईविषयी? खरं तर एक्सपेक्टेशन कांस्य पदकाचं होतं, त्याच्याबद्दल खूप अभिनंदन। बजरंगचं अपेक्षेप्रमाणे कांस्य पटकावलं, परंतु मी कुस्तीच्या आधीही बोललो होतो की बजरंगकडून एक्सपेक्टेशन गोल्डचं होतं। सिल्वर असेल किंवा ब्रॉन्झ असेल हे 100% येणारच, एवढी तर खात्री पहिल्यापासून टीम ऑलिम्पिकला जातानापासून होती। परंतु सध्याची जी कुस्ती दाखवली असं म्हणता येईल की शेवटच्या लास्ट जी मॅच आपण लूज झालो त्याचा हा वचपा काढण्याचा चांगला प्रयत्न केला। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हीच कुस्ती 2019च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कझाकिस्तानमध्ये जेव्हा झाली होती त्यावेळी आपल्यावरती जे पार्सलिटी झाली असं त्या काळात म्हणत होते की बजरंगला चुकून हरवलं गेलं किंवा हरवलंच गेलं कझाकिस्तानमध्ये असल्यामुळे, त्याचाही वचपा काढलेला आहे बजरंगनी, मी आज असं म्हणेल।
दुसरी महत्वाची गोष्ट या कुस्तीमध्ये आपल्याला अशी दिसून आली की पहिल्या क्षणापासून बजरंग हा सातत्यानं आक्रमक होता. ते जे बजरंगचे डाव होते त्याच्याविषयी साध्या आणि सोप्या भाषेत जर समजावायचं असेल तर तुम्ही आम्हाला काय सांगाल? बजरंगची जी स्ट्रॅटर्जी होती की पुढच्याला थांबू न देणं, खरं तर मला अशी भीती होती की बजरंगची जी स्ट्रॅटर्जी आहे की लास्ट मॅच मध्ये जी लूज झालो की सेकंड हाफ नंतर बजरंग बरोबर जे खेळतात ते टाइमपास करतात, थोडा वेळ काढूपणा करतात आणि तिथं ते परत रिकव्हर होऊन परत चांगला एखादा अटॅक बजरंग बरोबर करतात. तर बजरंगनी एवढीही संधी आजच्या फाईटमध्ये दिली नाही. सुरुवातीपासून त्याने अग्रेसिव्ह असल्यापासून पहिला गुण तर अग्रेसिव्हनेसचा मिळाला, पहिला गुण. त्याच्यानंतर दुसरा गुणही रिंगच्या बाहेर ढकलल्याने मिळाला. तिसरा चौथा गुण हे पूर्ण टेकडाऊन केलं, म्हणजे पूर्ण ताबा घेऊन पुढचे 6 गुण मिळवले. म्हणजे तिथं तुम्हाला शंकाच ठेवली नाही आणि पुढच्या मल्लाला देखील कुठलाही वीक पॉइंट पकडायलाच त्यांनी संधी दिली नाही. पूर्ण कुस्ती अग्रेसिव्ह केली, शांत डोक्याने केली आणि स्ट्रॅटर्जी वाईज केली. त्यामुळे ही आजची कुस्ती एकदम सक्सेस झाली असते. जसं तुम्ही अमोलजी मगाशी म्हणालात की बजरंगकडनं सुवर्ण पदकाची अपेक्षा होती, माझी असेल किंवा साऱ्या भारतवर्षाची असेल तीच अपेक्षा होती. पण एशियाड नंतर बजरंगला इथं ऑलिम्पिकमध्ये ती कमाल दाखवता आली नाही, पण त्यांना कांस्य पदक तर भारताला मिळवून दिलं. हे कांस्य पदक आहे ते बजरंगच्या दृष्टीनं आणि भारतीय कुस्तीच्या दृष्टीनं किती मोठं आहे? खूपच इफेक्ट आहे. आपल्याकडे खरं तर ऑलिम्पिकच्या मेडल्सची सुरुवात ही बीजिंग पासून झाली. जेव्हा सुशील कुमार यांनी पहिलं मेडल आणलं त्याच्यानंतर जी सुरुवात झाली कुस्तीची मेडल्स यायची ही परंपरा चालूच झाली आणि त्यानंतर लंडन असेल किंवा रिओ असेल आणि आज टोकियो असेल, कुस्तीची मेडल्स येतच राहिलेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गॅपच पडत नाही गेलेला. तर ही मेडल्स येत राहणं हे भविष्यातल्या ज्युनियर रेसलरांसाठी आणि आम्हा कोचेस लोकांसाठी पण फार प्रेरणादायी आहे की आपल्याला ही परंपरा किंवा ही जी चाललेली मेडल्सची टॅली आहे ही कमी नाही होऊन द्यायची. त्याच्यामध्ये भरच पडत गेली पाहिजे आणि गेलीच पाहिजे असं आमचं म्हणणं राहील आणि होतच राहील. ते त्याच्यासाठी फार महत्वाची मेडल्स आहे. धन्यवाद अमोलजी. एबीपी माझाशी तुम्ही खास बातचीत केल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.